धर्माचे पालन, आवाज थोडा क्लिअर दे, करणे पाखंड खंडन हेची आम्हा करणे काम, बीज वाढवावे ना. तीक्ष्ण उत्तरे हत्ती घेऊन बाण फिरे हेची आम्हा करणे काम, बीज वाढवावे ना. नाही भीड भाड तुका मने जाना तोर हेची आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम. समच्चरण सरोजम चंद्र नीलाबुधादम जगन निहित पानी मण्डनम मण्डनान तरुण तुलसी माला कंदरम कंजनेत्रम सदैदवलहस्यं विठ्ठलं चिन्तयामि. महायोग पीठे तटे भीमरत्यं वरं पुण्डलिका यदा तु मन्दिरसमागत तिष्ठं तमानंद कंदम परब्रह्मलिंगं भजे. पांडुरंगा करो प्रथम नमन, 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 पांडुरंगा करो प्रथम नमन. दुसर जराना दुसर जराना संताजी त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. दुसरा चरण, दुसरा चरण संताजी त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताची त्यांच्या कृपादाने गतेचा विस्तारो. बाबाजी सद्गुरु पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो. बाबाजी सद्गुरु त्यांची केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार. आता ओम नमो ज्ञानेश्वर करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादर पावन झालो चराचरी. मी कला कुसरी काहीच नेनो बोलतो वचना ते भाविक नमो. सद्गुरु तुकाया ज्ञानदीपा नमो, सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो, सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो, सद्गुरु
भास्करा पूर्ण कीर्ती मनुष्याकृती राघवे ख्याती केली शिळा शिखरे सागरी तारेली तुका स्वामी हा पूर्ण ब्रह्म प्रकाशे जळी रक्षिले निर्जीव कागदासी महाराज हा जन्मला मृत्यू लोकी तुझे उपमान आढळे लोकी भव सिंधुसी सेतू बांधेला जेने अनाथा देना करणे तुकयाने तुका भासला मानवे वेशधारी परिहालेला विग्रही निर्विकारी स्वयं श्री हरिव्यापको सर्व जीवा तुका तोचे हा परब्रह्म ठेवा जया पूजिले आदरे पांडुरंगे विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे तनुमानवी दिव्य रूपची केली न त्यागिती दिव्य लोकासी नेली धन्य जन्मभूमी जिथे जन्मलो मी धन्य कर्मभूमी जिथे वाढलो मी धन्य ती जिजाई धन्य तो शिवाजी जयाचे उदर कुशी जन्मले धर्मवीर संभाजी पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया तुझे धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेची आमा करणे काम बीज वाढवावे नाम प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी पवित्र अशा पावन अशा पुणे जिल्ह्यातील जगप्रसिद्ध अशा बारामती तालुक्यामध्ये संपन्न होत असणारा हा शिवजयंतीचा सोहळा आणि या सोहळ्याच्या निमित्तानं घेतलेला अभंग जगतवंदनीय जगद्गुरु श्रीमंत श्री संत देहुनिवासी वैराग्य मूर्तिमंत पुतळ्याने पंचम वेद म्हणून ज्याचा गाथा विश्वाच्या मालकन डोक्यावरती घ्यावा व आनंदाननाचा भाषे कीर्तिवंत गुणवंत ज्ञानवंत अखंड सिंहासनाधीश्वर गोकृषक प्रतिपालक राजाधिराज श्रीमंत योगी छत्रपती शिवराय यांचे एकमेव गुरुवर्य श्रीमंत तुकोबराय यांचा 4 चरणाचा जीवनात येऊन काय करा याचं यथार्थ वर्णन तुकोबरायांनी या अभंगात सांगितलंय. विठ्ठल प्रस्तुत अभंगामध्ये तुकोबरायांनी काही गोष्टींचं पालन करायला सांगितलं. तुम्हाला संहिता घालून दिली, आचार संहिता, की त्याचं तुम्हाला पालन करायचंय. काय पालन करायचंय? जीवन जगत असताना काय पाळा? तर जीवन जगत असताना ज्यानं त्यानं आपापला धर्म पाळायचा. काय करायचं? आपापला धर्म पाळीत असताना दुसऱ्याच्या धर्माचा द्वेषही करायचा नाही. ही द्वेषमुक्त जीवन माझ्या छत्रपती शिवरायांनी शिकवलं. आपला धर्म पाळा, पण आपला धर्म पाळीत असताना दुसऱ्याच्या धर्माला दूषण देत बसू नका. दुसऱ्याच्या धर्मावरती अतिक्रमण करू नका. दुसऱ्याच्या धर्मावरती विकृतीचे वरबडे मारत बसू नका. आपला त्यात वेळ घालवू नका. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन. आपल्या धर्माविषयी जर कोणी चुकीचं पाखंडगिरी करत असेल तर त्याच्या विचाराचं खंडन करावं. जो धर्मासाठी हातामध्ये पुस्तक घ्यायला लावीन त्याच्या पाठीमाग जा, पण जो धर्म द्वेषातून हातात तलवार घ्यायला आपल्या लेकरांना लावून त्या ठिकाणी विचार करा की आपण कोणाच्या पाठीमाग चाललोय. करणे पाखंड खंडन. आणि म्हणून आयुष्यात येऊन कमीत कमी एवढं ज्ञान मिळवा की खरं काय खोटं काय याचा निवाडा व्हावा. हे आम्हा करणे काम बीजवाड व्हावे ना.
मला काम करायचंय. कशाचं बीज वाढवायचं? बीज नाम सीड्स. कशाला बीज म्हणते तो? आहे ह्याच कणसामधून काही निवडलेले, मुसावलेले, शुद्ध केलेले दाणे, की ज्याच्या एकाच्या त्यागानं हजार उगवण्याची ताकद आहे, असं बीज. हे नाम साधनेचे एकाच्या कैवारे उगवी बहुतांची कोडे. एकानं साधना केली की त्याच्या पाठीमाग लाखो तयार होतील. असं बीज मुसावलेलं तुम्ही शुद्ध आचरणाचं ठेवा. बीज वाढवावे नाम. याच्यासाठी तुकोबरायांनी नव्हे सकल संतांनी तुम्ही आम्ही शहाणं व्हावं म्हणून आई जशी लेकराला बोलत असते, मारत असते, खवळत असते, हिताचं शिकवत असते, तसं संतांनी तीक्ष्ण उत्तर दिली तुम्हाला. जणू हातामध्ये शब्दरूपी बाण घेऊन फिरतायत संत. तीक्ष्ण उत्तरे हाती घे मोनी बाण फिरे, याची आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम. आणि म्हणून तुकोबरायांनी सांगतात, साना थोरांचा तर सन्मान तुम्ही कराच, पण अशी थोर मंडळी जरी कुठं चुकत असतील ना, तर त्याची भीड ठेवू नका. चुकीचं अजिबात ऐकत बसू नका. दुसरा शब्द आहे भाड. आपल्याच माणसांचा व्यापार करून जे मिळवले जाते त्याला भाड म्हणतात. असं भाड घेत बसू नका, अशी बीडही ठेवू नका. वागायचंय तर चांगल्या तत्वाने वागत राहा. कशासाठी? हेची आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम. विठ्ठल म्हणून हा हिताचा विचार सांगत असताना आम्हाला कोणाची भीडभाड नाही. आम्ही कोणी मोठा आणि लहान असा फरक करीत नाही. जो आपल्या हिताचं सांगन तो आमच्यासाठी मोठा आहे. असा सरळ सरळ भावार्थ या अभंगात असन मायबाप. तरी मला असं वाटतं की मी नतमस्तक व्हावं, नम्र व्हावं, तुम्हा मायबापांच्या समोर शरणागती पत्करावी, आत्मसमर्पण करावं, सरेंडर करावं. का? अहो घेतलेला अभंग 400 वर्षापूर्वीचा आहे. माझ्या तुकोबरायांनी लिहिला. एका एका शब्दावर 4 महिने चातुर्मासात बोलणारे वक्ते तरी शब्द संपत नाहीत. माणसाची ताकद संपन, पण शब्दाचं सामर्थ्य संपत नाही. ती तुकोबरायांची गाथा आहे. अरे याच भूमीत माझ्यासारखे लाखो कीर्तनकार आले, अभंग घेतले, प्रवचन केली, विवेचन केली. एका एका अभंगावर माझ्यासारख्या पामर जीवानी अब्जावधी रुपये कमवलं. पण आजही मला तुकोबरायांच्या गाथेचा शब्द कळाला नाही. हो, ताकद गाथेची. ज्याने स्वराज्य रक्षक हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवरायांना एक गुरु म्हणून उपदेश दिला, त्या गाथेतील हा अभंग आहे. म्हणून मी सांगितलेला भावार्थ मायबाप तंतोतंत शब्दशः माझ्याकडून अगदी खरा निघल असं काही नाही. विठ्ठल आजचा तुमच्या आमच्या जीवनातील असणारा गोड क्षण, आणि तो तुम्ही जोगळी नावाच्या पवित्र गावानं उत्सवित केला. तो उत्सव शिवछत्रपतींचा जन्मोत्सव. बारामती तालुक्यातील शेवटची ही गावं बरं का, काठावरची गावं. इथून पुढं पुरंदर तालुका चालू होतो. आणि अशा पवित्र गावामध्ये पवित्र अशा विश्वनाथजी महाराज संत माईबापांची असणारी पवित्र समाधी, आणि या गावाचं असणारं सर्व वैभवशाली ग्रामस्थ मंडळी, भगवान पंढरीश परमात्म्याचं रुक्मिणी आईसाहेबांचं पवित्र मंदिर, आणि अशा मंदिरामध्ये एका जगाच्या मालकाची निष्ठांतकरणामध्ये ठेवून ज्यानं आयुष्यभर स्वराज्यावरती भगवंत म्हणून प्रेम केलं, अशा छत्रपती शिवरायांचा हा जन्मोत्सव आहे मायबाप. की ज्यांचं स्मारक, बरीचशी स्मारक पाहिली, पण इतकं गोड स्मारक मला वाटतं माझ्या आयुष्यात मला कुठंच बघायला भेटलं नाही. एकदा जरा जोरदार टाळ्या त्याच्यासाठी. अरे ज्या भूमीत तुम्ही आम्ही जन्मलो त्या भूमीचं काहीतरी ऋण फेडावं लागतं. म्हणून या काळी आईचं ऋण फेडण्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत, रक्ताच्या प्रत्येक कणाकणापर्यंत केलेलं शिवछत्रपतींचं कार्य, आणि त्यातून उतराई होण्यासाठी आमच्या स्नेही भोसले परिवारानं 2 गुंठ जागा बक्षीसपत्र म्हणून शिवस्मारकाला देऊन टाकली. मला वाटतं अशा दात्यांचं सुद्धा टाळ्यांच्या गजरात स्वागत.
खूप छान. असं असणारा शिवछत्रपतींचा जन्मोत्सव आज 395 वर्ष झाली तरी कोणाच्या अंतकरणातून एक नाव निघायचं नाव घेत नाही हो. दरवर्षी आपल्याच आईबापांची पुण्यतिथी कधी येते आपल्याला विचारायला जावं लागतं. 51 रुपये देऊन ते बघावं लागत. आणि आज 400 वर्ष झाली आजही जगामध्ये याच्या इतका मोठा उत्सव नाही का. अहो कळपणी येतात ते लांडगे, कळपानी येतात ती मेंढर, कळपानी झुंडी झुंडीने येतात त्या कोंबड्या, कळपानं झुंडी झुंडीने येतात. ते सामान्य. पण जो एकटा येतो ना तो वाघ असतो वाघ. अरे एकच राजा इथे जन्माला शिवनेरी किल्ल्यावर माझ्या राजाचं नाव गाजतय गड किल्ल्याच्या दगडावर. 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 याच पुन्हा परांगंद्यात माझ्या शिवछत्रपतींचं बालपण गेलं. पवित्र अशा पावनभूमीमध्ये असणारा हा उत्सव काय पुण्यात नाही हो. पुणे तिथं काय उणे. 21 पवित्र नद्यांच्या भूमीनं नटलेला पुणे जिल्हा, पवित्र 27 बंधाऱ्यांनी नटलेला पुणे जिल्हा, शुरांचा जिल्हा, वीरांचा जिल्हा, इतिहासकारांचा जिल्हा, कवींचा जिल्हा, कवयित्रींचा जिल्हा, संगीतकाराचा जिल्हा, अभिनयाचा जिल्हा, शिक्षणाचा जिल्हा, शिक्षण महर्षींचा जिल्हा. एवढंच काय, एखाद्या गुन्ह्यात जर सापडला त्याला सुद्धा वाटतं कुठं गुन्हा करावं पण अटक मात्र होताना इथंच व्हावा. मला अटक करावं पुण्यात. हा म्हणजे अटक करणाऱ्याला सुद्धा वाटतं कुठं आपण सापडो नाही पोलिसाला पुण्यातच सापडावं. विठ्ठल असा पवित्र पुणे जिल्हा. त्या त्रिवेणी संगमावरती माझ्या शंभूराजांची जिथं शेवटचा श्वास संपला ती तुळापूर भूमी सुद्धा पुणे जिल्ह्यातीच, ते फुलगाव पुणे जिल्ह्यातलं. अशा पवित्र अनंत आठवणीतो ज्या छत्रपतींच्या शंभूराजांच्या विचारानं आज प्रफुल्लित होतात तो आजचा क्षण. अनेक वर्ष लोटली, अनेक वर्ष झाली, पण अशी माणसं पुन्हा नाहीत आली या भूमीमध्ये. गरज आहे अशा पवित्र माणसांची आज भूमीला गरज आहे. त्यातला हा एक उत्सव. अनेक विचारवंतांनी, अनेक शास्त्रकारांनी, अनेक इतिहासकारांनी, अनेक इंग्रजी कादंबऱ्यांमधून छत्रपतींच्या विचारांचं वर्णन केलं. भारतावर 150 वर्ष राज्य करणाऱ्या इंग्रजांचा शेवटचा व्हाईसराय आपल्या पुस्तकामध्ये लिहितो की 5000 माणसांचे चरित्र मी वाचले या भारत भूमीमध्ये 150 वर्ष राज्य करीत असताना. त्यातले 3 राजांचं चरित्र मला प्रफुल्लित करून गेलं. 3ऱ्या क्रमांकाला येतो अकबर, 2ऱ्या क्रमांकाला येतो पंजाबचा राजा रणजित सिंह आणि 1ल्या क्रमांकावर येतात छत्रपती शिवराय. हो काय असं चरित्र आहे. तर एक थोर फिलॉसॉफर, एक थोर आर्किटेक्चर, एक थोर सायकोलॉजिस्ट, मग मानसशास्त्रातला थोर माणूस म्हणजे छत्रपती शिवराय, खगोलशास्त्रातला थोर माणूस छत्रपती शिवराय, वास्तुशास्त्रातला थोर माणूस छत्रपती शिवराय.
पाणी कुठं लागल हे पाणी व्यवस्थापन करण्याचं तंत्रज्ञान जगाच्या पाठीवर पहिल्यांदा या भूमीत आणलं असेल तर छत्रपती शिवराय. आजही तुम्ही पाहिलं तर राजगडावरती आजही जिवंत पाण्याचं झरे आहेत. ही प्रतिमा छत्रपती शिवरायांची. म्हणून तुम्हा आम्हाला कळणं फार गरजेचं आहे, फार गरजेचं आहे. आणि आज गरज आहे. आज महाराष्ट्राला छत्रपतींच्या विचारांची गरज आहे. आज महाराष्ट्राला छत्रपतींच्या संस्कारांची गरज आहे. गरज आहे आपल्याला. का? अरे विस्कटलेल्या समाजाची घडी आज कोणाच्या पाठीमागं तुम्हा आम्हाला चालवयाची आज पंचायत होऊन बसली हो. आज फक्त अशा थोर युग पुरुषांची नावे राजकारण्यांनी वापरायची आणि यूज अँड थ्रो वापरा आणि टाकून द्या अशी अवस्था माझ्या छत्रपतींच्या विचारांची केली हो. या थोर विभूतींच्या अपमानाचा कुठंतरी काळजामध्ये धसका तुम्हा आम्हाला नाही हो आता नाही. जागोजागी छत्रपतींच्या नावाचा वापर करून माणसं, राजकारणी माणसं स्वतःच्या स्वार्थाच्या पोळ्या भाजतायत. तुम्हाला कळना? रात्र रात्र तुम्ही त्यांच्या पाठीमागे धावतायत. जगद्गुरु तुकोबरायांच्या नावाचा कोणीतरी अपशब्द वापरून उल्लेख करते. काही तुम्हाला दुःख होत नाही हो? काही तुम्हाला त्याची जाणीव राहत नाही? माझ्या छत्रपतींच्या शिवरायांच्या आग्र्याच्या भेटीत पेटाऱ्यातून येत असताना काय काय हाल अपेष्ट माझ्या 9 वर्षाच्या शंभूराजांची झाली अख्खा इतिहास जाणतो. तरीही आपण राहुल सोलापूरकरांचं ऐकूनच घेतलं ना हो. कोणाला असं दुःख वाटलं नाही की त्याच्या तोंडात 2 चपला माराव्यात? का कोण्या नेत्याला असं वाटलं नाही त्याला कमीत कमी 5-6 वर्षाची तरी सजा द्यावी? का मी म्हणतोय लाचार झालेले नेते आज छत्रपती शिवरायांच्या विचारांना आणि जगद्गुरु तुकोबरायांच्या विचारांना पायदळी तुडवायला लागलेत. आणि म्हणून जीवनामध्ये अशी माणसं जोडण्याचं काम छत्रपती शिवरायांनी केलं. जगाच्या पाठीवर असे सेनापती निर्माण केले. एका सेनापतीवर एक चित्रपट निघाला तर 200 कोटी रुपये एका चित्रपटानं कमवलं. सेनापती तानाजी नावाचा चित्रपट आला, 250 कोटी कमवलं. बाजीप्रभू देशपांडे नावाचा चित्रपट आला, शेकडो कोटी रुपये कमवलं. जर सेनापतीच्या नावानं चित्रपट निघला तर हजारो कोटी रुपये मिळत असतील तर राजांची ताकद काय असेल? म्हणून सैनिक आरमाराचा सेक्रेटरी एका ठिकाणी लिहितो इंग्रज अधिकारी की मुठभर इंग्रज आले आणि तुमच्यावरती राज्य करून गेले 150 वर्ष. त्याचं एकमेव कारण आहे तुम्ही छत्रपतींच्या विचारांना पायदळी तुडवलं. आज तुम्ही माणसं जिवंत आहेत पण मनानं पार खचून गेलाय. तो पार खचून गेलाय. जो देखे सो दुखिया बाबा सुखिया कोई नहीं रे. कोण सुखी हो? हजारो कोटी रुपयाची कर्ज बुडवून काय नराधम देश सोडून गेले. पण 32 लाखाच्या कर्जासाठी माझ्या तुकोबराच्या वंशजाला फाशी घ्यावी लागली. म्हणून सत्याच्या पाठीमागं कोणी नाही. तो सत्य विचार, ते सत्य तत्व तुम्हा आम्हाला छत्रपती शिवरायांनी अंगीकारायला सांगितलं. विठ्ठल जन्म उत्सवाच्या दिवशी हे शिकायचे तुम्हा आम्हाला. त्यांच्या जीवनातला असणारं कर्तृत्व, त्यांच्या जीवनात असणारा सेवाभाव, त्यांच्या जीवनात असणारी हुशारी, त्यांच्या जीवनातला बाणेदारपणा, त्यांच्या विषयातला गनिमी कावा. अरे 700 मावळे कुठे, 40,000 शाहिस्तेखानाचं सैन्य कुठं? तुमच्या पुणे जिल्ह्यातील चाकणचा लढा जरा युट्यूबला बघा, मग तुम्हाला शिवरायांचा इतिहास कळन. आणि म्हणून शिवराय डोक्यावर घेऊन नाचण्याची आज वेळ नाही राजा हो. शिवराय डोक्यात घेऊन वाचण्याची वेळ आहे. विठ्ठल माणसं गुंतली नावा गावात. अमक्या रस्त्याला धर्मवीर शंभूराजांचं नाव द्यायचं. ह्या पुलाला
राजमाता जिजाबाईचं नाव द्यायचं, या गडीला छत्रपती शिवरायांचं नाव द्यायचं. अरे नाव देण्याच्या भानगडीत पडण्यापेक्षा ते ज्या विचारानं वागले त्या वाटेनं चालण्याचा प्रयत्न करा. वाटेला नाव देत बसू नका, त्या मार्गानं चाला, त्या वाटेने चाला. तेनेची पंथे चालू जाता, न पडे गुंता कोटे काही जीवनात. हा देह मार्ग दाखवला असेल तर माझ्या छत्रपती शिवरायांनी एकाचं मावळ्याचं वर्णन केलं मायबाप, तर डोळ्यांच्या कडा कधी पाणवल्या आणि कधी आसवांचा थेंब या मातृभूमीत उघडला नाही कळणार हो. आयुष्यभर मातीसाठी झिजलेली माणसं, मातीसाठी झिजलेली माणसं आणि या मातृभूमीसाठी झिजलेली ही माणसं येतो. ज्या दिवशी मी इथून जाईल ना, त्या दिवशी हे माईभूमी माझ्या रक्ताच्या थेंबाची शपथ आहे तुला, फक्त मी माझी माती माझ्या अंतकरणातून काढणार नाही. हे वतन वतन मेरे आबाद रहे तू, मैं जहाँ रहूं वहाँ याद रहे तू. फक्त माती माझ्या आठवणीत राहिली पाहिजे. म्हणून आयुष्यात काय लागत नाही हो. उगत धावत बसू नका. अमक्या देवाला जा, ह्या देवाला जा, त्या देवाला जा. अरे ज्याच्या काळजात माझा पांडुरंग आहे, ज्याच्या काळजात माझ्या छत्रपतींचा विचार आहे, त्याला कुठल्याच देवाला नतमस्तक होण्याची गरज नाही. माणसं प्रयागधाम पर्यंत गेली. महाराज काय प्रयागधाम मध्ये जाऊन तरी काय केलं, तिथं ती माळा ऐकणारीच तुडावली काय काहींनी. अहो खऱ्या बातम्या कधी टीव्हीला, खऱ्या बातम्या कधी चॅनलला दाखवल्या नाहीत. या लोकांनी हजारो माणसं प्रयागधामवरून घरी नाहीत आली. आता फक्त आकडा 30चाच येतोय. अजून सुद्धा हजारो माणसं माघारी आली नाहीत. जाऊन तरी काय केलं? जाऊन साधू नाही बघितले, ऋषी नाही बघितले, मुनी नाही बघितले, प्रयागधाम क्षेत्रात आंघोळ नाही केली. काय काय नी तिथं जाऊन बी ती मोनालिसाचीच मुलाखत घेतली. तू कशासाठी आली? एवढी दिकणी दिसती, डोळं एवढं गारुळ येतं, तुला काय होती माळा ऐकायची गरज? अरे तिथं जाऊन बी बाईच बघायची होती तर बारामती काय नव्हती काय येतं तुम्हाला? विठ्ठल अरे तो विचार शिका राजे शिव छत्रपतींकडून. ज्या वेळेस छत्रपती शिवरायांच्या सेनापतीनं ती मुसलमानाची सून पकडून आणली, होती का जातीची, होती धर्माची, होती पंथाची? नव्हती. काळ्या राती चमकत होत तिच्या रूपाचं ऊन, अशीच एक देखणी होती मुसलमानाची सून. त्या स्त्रीलाही म्हणाला राजा तो कुलवान, राजा तो कुलवान. अरे एकाच ठिकाणी नांदत होती हिंदू मुसलमान, एका ठिकाणी नांदत होती हिंदू मुसलमान. एका ठिकाणी नाचत होती हिंदू मुसलमान, एका ठिकाणी नाचत होती हिंदू मुसलमान. हिंदू मुसलमान, हिंदू मुसलमान, एकाच ठाई नांदत होती हिंदू मुसलमान, एकाच ठाई नांदत होती हिंदू मुसलमान. एका ठिकाणी नाचत होती हिंदू मुसलमान, एका ठिकाणी नाचत होती हिंदू मुसलमान. हिंदू मुसलमान, हिंदू मुसलमान. त्या मुसलमानाची सून आणून सुभेदारानं समोर राजाच्या उभे केली. राजे तशरीफ रखिए, देखो क्या खुदा की जन्नत ढूंढ के हम आपके लिए लाए हैं. एकदाच त्या स्त्रीकडे पाहिलं आणि डोळ्याला पाणी आलं. खबरदार, अरे अशीच आमची माया असते, सुंदर रूपवती आम्हीही झालो असतो सुंदर. वदले छत्रपती आई, तुझ्यासारखी जर माझी आई देखणी असती तर आम्ही सुद्धा गोड देखणं दिसला असतो. म्हणून स्वतःच्या आईला तो कुणी आई म्हणेन, पण जगाच्या आईला आई म्हणायला शिकवतात फक्त छत्रपती शिवराय. जगाच्या आईला ही ताकद शिवरायांमध्ये. म्हणून ती निष्ठा कमवायची, ती निष्ठा टिकवायची हो.
कीर्तनकारानं तेच कमवायचं का? अहो बाकी सगळे निष्ठेत आहेत, आम्ही निष्ठेत नाही ऋतिक महाराज, आम्ही नाही. मला वाटतं ज्याला समाज घडवायचा आहे ना त्यानं कीर्तनात सौदा करीत बसायचंच नाही. ज्याला समाज घडवायचा आहे, ज्याला वाटतं ना आपल्या समाजावर प्रचंड अन्याय होतोय, ज्याला वाटतं ना अरे 70 दिवस झालं संतोष देशमुखासारखं माझं भावंड रक्ताच्या थरोळ्यात पडलं तर राजकारणाने नीचपणा चालवलाय, माझा समाज माझ्या हातून सुधारला पाहिजे, त्यानं सौद्याच्या मागं कधी लागायचं नाही, कधीच लागायचं नाही. ही ताकद निष्ठेची. अरे ज्या वेळेस सिद्धी यायचे, पोर्तुगीज यायचे, समुद्र मार्गाने यायचे आणि वाटेमध्ये येत असताना कोकणाच्या तीरावरती धुणं धुणाऱ्या स्त्रिया होत्या. कोकणपट्टीवर पाण्याला येणाऱ्या विहिरीवर काही मुली असायच्या, समुद्र किराण्याच्या विहिरीवर. समुद्राच्या काठावरची गावाची गावं सिद्धी यायची, उद्ध्वस्त करायचे, तरण्या बांड कोवळ्या देखण्या मुली उचलायचे आणि परराज्यात व्यापाराला घेऊन जायचे. अरे काय होता महाराष्ट्र. अरे 13व्या शतकात राजा देमराव राय एका विलासी आणि भोगी राजांना अल्लाउद्दीन खिलजीला स्वतःची मुलगी देऊन टाकली. अरे अल्लाउद्दीन खिलजी मुलगी मागायला आल्यानंतर जर वीर मरण पत्करला असतं तर आजही यादव कुळाचं नाव झालं असतं. अख्खी 100 वर्ष गेली, अख्खं यादव कालीन कुल उद्ध्वस्त झालं. 13व 14व शतक यातच गेलं. म्हणून छत्रपती शिवरायांनी फक्त तुम्हा आम्हालाच उज्ज्वल भविष्य दिलं नाही तर 1500 वर्ष चालणाऱ्या गुलामगिरीतून तुम्हा आम्हाला मुक्त केलं बाळांनो. 1500 वर्षापूर्वीच्या राजांच्या कानावरती बातमी गेली, सिद्धी येतात आणि कोकणातल्या मुली पळवून नेतात. काय केलं पाहिजे मग? त्यावेळेचे इंजिनियर, त्यावेळेची MB होती ती मॅनेजिंग डिरेक्शन. अरे काय तत्व होतं, काय निष्ठा होती, काय चारित्र्य संपन्न होती. टक्केवारीवरती नव्हतं त्यावेळेस बांधकाम. आज टक्केवारी, आज 10 mm गज आहेत, 20 mm गज आहेत, तरी स्लॅबचं केलेलं रस्तं मुरमा सुद्धा वाहून गेला आमच्या गावाकडलं. नळ्या सुद्धा बघायला गावल्या नाहीत. पण 356 किल्ला माझ्या राजांचं, 2 दगडाच्या मध्ये अरे मुठभर सिमेंट नाही, तरी आज ताट मानेनं उभा आहेत. याला निष्ठा म्हणतात, याला निष्ठा म्हणतात. छत्रपती शिवरायांनी हिरोजी इंदलकराला बोलवलं आणि विचारलं, हिरोजी काय करावं लागन आपल्याला, लेक वाचवली पाहिजेत. म्हणून राजा पाया चाळ बांधून बाया नाचवणारा नव्हता, तर बाया वाचवणारा. बाई वाचवली हो. आई जर वाचली तर देश वाचल. आई तुझी ग पुण्याई माझ्या देहात साचली, आई ओली बाळांतीनं उभ्या फडात नाचली. अरे आजच्यासारखी रेस्ट नव्हती, आजच्यासारखी बाई फाईल घेऊन दवाखान्यात जात नव्हती, बाळात पण कराय कुणी नसायचं, घरी डिलिव्हरी होत होत्या. काय ताठरता होती, काय निष्ठा होती, काय प्रेरणा होती हो, ती बाई वाचवायची. आणि म्हणून समुद्राच्या काठावरती कोकणपट्टीला राजा शिवछत्रपतींनी हिरोजी इंदलकराला एक गड बांधायला सांगितला, किल्ला बांधायला सांगितला. त्याचं नाव सिंधुदुर्ग. 2.5 वर्ष किल्ला बांधायला गेला. 2.5 वर्षाने छत्रपती शिवरायांना बोलवण्यात आलं हिरोजींनी. राजे एकदा किल्ला बघा. पाठीवरती हात ठेवला. हिरोजी अरे काय तुझ्या हातात ताकद आहे रे. मला वाटतं गुरुजीचा हात पाठीवर असला ना, देवाच्या सुद्धा आशीर्वादाची गरज नाही. मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून नुसतं लढ म्हणा. गुरुजी हात पाठीवर ठेवला छत्रपतींनी. हिरोजी काय तुझ्या हातात ताकद आहे रे, काय देऊ तुला. हिरोजीने सांगितलं नको काय, आपण असतो तर 7वा वेतन आयोग मागून घेतला असता, अमक्या अमक्या ठिकाणी पंचायतची कामं मला द्या म्हणली असती, ओपन चाऱ्यांची कामं मला द्या म्हणलो असतो, अमक्या ठिकाणी राख उचलायचं काम मला द्या म्हणलो असतो, अमक्या अमक्या ठिकाणचा भूखंड खायचं काम मला द्या म्हणलो असतो. आपण कुणालाच सोडलं नाही तर राजांना तरी आपण सोडलं असतं का हो. साधा पोलिसांनी जरी आपल्याला अडवलं तरी ते सांगता आपण त्यांना म्हणतो तुला माहिती का मी कोण आहे, देऊ का नगरसेवक लाईन वर फोन जोडून देऊ का.
आपल्या कुकर्माचा इतिहास अख्खं जग जाणतंय. मला राजांचा इतिहास सांगायचा आहे. हिरोजीने सांगितलं, राजे याच्या बदल्यात मला काही नको, पण ज्या वेळेस तुम्हाला राजधानी बांधायची इच्छा होईल त्यावेळेस मात्र ते काम मला द्या. राजगडावरून कारभार करीत असताना रायगड बांधण्याची घोषणा झाली आणि रायगडाचं काम हिरोजीला दिलं. बांधकाम बरेच महिने चाललं. मोहीमेवरती गेलेल्या राजांना बांधकामाला पैसा कमी पडला हे कळालं नाही. अरे हिरोजीने अख्खी इस्टेट इकली व बाप दादाची आणि गडाचं काम पूर्ण केलं. आल्यानंतर गड बघितला आणि डोळे डबडबले राजाचे. हिरोजी बस, इतिहास में तेरा नाम होगा, नाव होईल तुझं. काय देऊ? तरी हिरोजी म्हणतो, राजे मला काही नको, मी मागन तुम्हाला एक दिवस, पण त्याला वेळ आहे. 6 जून 1674 शिवराज्याभिषेक. त्या दिवशी राजे मी तुम्हाला मागन, ज्या वेळेस तुम्ही रायरेश्वराचं दर्शन घेऊन राजसिंहासनावर बसतान त्या दिवशी मी तुम्हाला मागणार आहे. दिवस उजळला आणि हिरोजी दारात उभा आहे. सगळ्यांची बोलवण केली हो. हिरोजीनं काही मागितलं नाही. राजे म्हणले, हिरोजी सांग काय देऊ? त्यावेळेस हिरोजीच्या हातात एक दगड होता. राजे ज्या ज्या वेळेस तुम्ही रायगडावर याल त्या वेळेस तुमच्या पायाची धूळ माझ्या नावाला लागावी ही माझी अपेक्षा आहे. फक्त या रायगडाला छोटीशी पायरी म्हणून माझं नाव लावा. सदैव सेवेशी तत्पर हिरोजी इंदलकर. तेवढी फक्त पायरी लावली व हिरोजीने. कधी जरी माझे शिवप्रेमी गडावर आले तरी माझ्या मीपणाला तुडवून त्यांनी रायगडाचं दर्शन घ्यावं म्हणून पायरीला लावलेला दगड. काय अपेक्षा आहे हो? म्हणून 2च पायऱ्या या जगाच्या पाठीवर महाराष्ट्राच्या भूमीत. नाही पांडुरंगाचं दर्शन झालं तर माणसं विचारतात नामदेव पायरीचं दर्शन घ्या. भक्तीची नामदेव पायरी आणि शक्तीची हिरोजीची पायरी. विठ्ठल विठाला 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 विठाला. आणि म्हणून ती नीतिमत्ता सांभाळायला शिका. छत्रपती शिवरायांना कुराणचं एक पान सापडलं, घोड्यांच्या टापांनी उडालं. खाली उतरून त्या छत्रपती शिवरायांनी पान हातात घेतलं तर कुराणचं पान आहे. इतरच तर पाहिलं तर हजारो पानं पडली होती. सगळी पानं गोळा केली, त्याला टाचन केलं आणि ते एका मुसलमानाच्या मशिदीमध्ये निघून दिलं. कुराणचं पवित्र ग्रंथ जो वाऱ्यावर पडला होता. हो, प्रत्येक धर्माबाबत असणारी निष्ठा, हे प्रेम महाराष्ट्र मायभूमीत येऊन टिकवलं. आणि म्हणून राजांना तुम्हाला हेच पालन करायचंय. धर्माचे पालन, 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 धर्माचे पालन. हो करणे पाखंड न खंडन, करणे पाखंड खंडन, करणे पाखंड न खंडन, करणे पाखंड न खंडन. हे जिया करणे काम
करणे काम पाखंड खंडन करणे पाखंड खंडन हो कर रे पाखंड खंडन करणे पाखंड खंडन हे जीवा करणे काम हे जीवा करणे काम करणे काम धर्माचे पालन करणे पाखंड खंडन. काय करायचे? पाखंडगिरीचं खंडन करायचं. किती पाखंडी लोक, अहो किती पाखंडपणा, किती कुकर्म असावं. तुम्ही वागता त्यात काय नवलय, आम्ही किती वागावं. अरे हे व्यासपीठ कोणा एका जातीची बाजू घेणारच नाही. हे व्यासपीठ कोणा एका धर्माची बाजू घेणारच नाही. ही नारदाची गादी कोण्या स्वार्थी माणसांना झाकण्यासाठी नाही हो. ही स्वार्थी गादी नाही, कोणाला विकण्यासाठी नाही. तर ह्या गादीवरून न्याय देण्याचं कार्य केलं पाहिजे. नुसतं न्यायाचार्य लावून तरी काय करता? अशी बरीचशी शेपट लावणार आहेत या महाराष्ट्रात. न्याय देण्याचं कार्य जर करता येत असेल तर आचार्य ही पदवी लावावी, नाही तर सरळ राजकारणात प्रवेश केलेला सुद्धा चांगला आहे. विठ्ठल धर्माचे पालन करणे पाखंड खंडन. पाखंडगिरीचं खंडन केलं माझ्या तुकोबरायाने. अरे ऐसे कैसे झाले बोंधू, कर्म करुनी म्हणती साधू, अंगा रागून या राख, डोळे झाकून करती पाप. डोळं झाकून माणसं पाप करीत, राख अंगाला लावून माणसाची पिळवणूक फसवणूक करतेत. म्हणून मायबाप, तुमच्या अज्ञानाचा गैरफायदा घेऊन मी जर माझं घर भरत असेल तर माझ्या इतका पापी या जगाच्या पाठीवर नाही. म्हणून बुडणाऱ्या जगाला माझ्या छत्रपती शिवरायांनी विचार दिला. बुडणाऱ्या जगाला माझ्या जगद्गुरु तुकोबरायांनी शब्दांचा आधार दिला. त्याच्यामध्ये सामर्थ्य संचार करण्याची वृत्ती दिली. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन. वाईट मार्गापासून बाजूला केलं. पण आचरण करणारी माणसं आधी चांगली असावीत, तर ते जगाला सांगू शकतात. आता सांगणारीच माणसं आचरणात नाही, आता काय सांगायचं? आमची हजारो एकर रानं आमच्या भागातली तुमच्या आणि आमच्या तालुक्याच्या बाउंड्री वासणाऱ्या उजनी धरणात गेली. आज प्रत्येकाची अंग इतकी खाजवतेत का? लोणावळ्यापासून अख्ख्या कंपनीची घाण त्या उजनी धरणात आहे. इतकं हातपाय खाजावते, अंग खाजावते, काय त्याचं गणितच नाही. कुठं कुठं खाजावतोय म्हणून सांगावं. जरा खाजवा की इतकं. आणि म्हणून त्वचा रोग तज्ञाकडे हे आमच्या भागातलं लोंडची लोंड त्या भिगवणाकडे दवाखान्यात. आमचं एक फॅमिली डॉक्टर म्हणले, काल लय दिवसांनी आला ते मॅडम म्हणली. मी म्हणला अहो लय हातपाय खाजावते. तर डॉक्टर कुठं येतं? म्हणले डॉक्टर आतमध्ये कपडे बदलतेत. गेलं तर डॉक्टरच भिताडाला पाटण घाशीत आहे. अहो सांगणारी जास्त दुखण्यावाली झाली. विठ्ठल आधी केले आणि मग सांगितले ते संत आहेत. आणि म्हणून पाखंडगिरीचं खंडन केलं माझ्या तुकोबरायाने. अरे 900 पुत्र होती तर का करणे लागे पती? कोणी सांगितलं? तुकोबरायांनी सांगितलं. अंगीकार कोणी केला? तर छत्रपती शिवरायांनी केला. म्हणून छत्रपती शिवरायांच्या घरी रोज गाथेचं पारायण व्हायचं. माझी माय जिजाबाई तुकोबरायाची गाथा वाचायची. आणि कुठं जरी कीर्तन असेल तरी छत्रपती शिवराय कीर्तनाला येऊन बसायचे. म्हणून आम्ही राजकारण महाराष्ट्राचं करणाऱ्या नीच राजकारण्यांसारखं छत्रपती शिवरायांचे गुरु बदलणारातले नाहीत. गुरु फक्त जगद्गुरु तुकोबराय. विठ्ठल त्या गाथेनं
समर्पित भाव शिकवला माझ्या छत्रपती शिवरायांना. म्हणून शिवरायांनी जीवनात कधी सुपारीचं खांड तोंडात टाकलं नाही हो, नाही तोंडात टाकलं. राजांनो, व्यसन केलं की पहिला अपमान आईच्या दुधाचा होतो, हे माझं वाक्य नाही. नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी पहिला आदर्श घेतला. भारताच्या आरमाराचं प्रतीक आहे छत्रपती शिवराय. आरमार उभा करीत असताना छत्रपती शिवरायांची शपथ घेतली. फासावर जात असताना भगतसिंगांनी छत्रपती शिवरायाची शपथ घेतली. या जगाच्या पाठीवर प्रत्येक वीर पुरुषांना आदर्श छत्रपतींचा आहे. म्हणून छत्रपतींचा पहिला गुण, जीवनात व्यसन करायचं नाही. आपलं किती लांब गेलं. आता गोड आहेत बर कवी ने करी, पण आमच्या भागातले इनकऱ्यांनी परवा दिवशी कीर्तनात 3दा तंबाखू खाल्ली. हा, आणि 4थ्यांदा बी इडा माळला. मी जरा रागात बघितलं, ती नियोजनवालं पडत आलं, म्हणले महाराज काय म्हण नका बर का, काल्याचीच पंगती न करायची. ग बसावं लागलं ना विठ्ठल. सुपारीच्या खंडाचं व्यसन नसावं म्हणून ताकीद होती माझ्या शिवरायांची. अरे ह्या ठिकाणावर वावरत असताना गरीबाच्या बाजीच्या धेटाला आणि गरीबाच्या लेकीच्या पदराच्या काटाला हात जर लावाल तर 72 ताकद आहे. म्हणून बलात्कार होत नव्हते, अत्याचार होत नव्हते. अरे सख्या पाहुण्याने बलात्कार केला रांजीच्या पाटलानं. आहे का नाही रांजी इथंच आहे, तरी त्याचा चौरंग करून विशीवर टाकण्याची ताकद आहे. दया करण्याचे पुत्रासी तेच दास आणि दाशी. तुझा भाऊ नाही हो, किती तुझा भाऊ आहे. अरे एक जणाला मारलेला मारेकरी 3-3 महिने झालं सापडत नाही, आणि एक जणाचं पोरग बापाला न विचारता व्हॅलेंटाईन डे साजरा करायला तिकडं बाहेरच्या देशात निघालं 68 लाख रुपयाचं खाजगी विमान घेऊन. तर त्याला बघायला अख्खा महाराष्ट्र पडत होता. अरे किती तुझा भाऊ रे विठ्ठल. म्हणून धर्मानं वागा गडे हो, नीतीनं वागा. दुसऱ्याच्या धर्माचा द्वेष करणं हे आपलं काम नाही. काही समाजकंटकांनी धर्माधर्मात भांडणं लावली, चुकीचं लिखाण केलं, खोटं लिखाण केलं. बरीचशी माझी गरिबाची लेकरं आज कुठेतरी थडगी उचकाटायला लागलीत, कुठेतरी पत्रा उचकाटायला लागलीत. अमक्या अमक्या ठिकाणी आम्हाला वाटतं खोदकाम केलं तर नक्की पिंड सापडल. अरे हाय ह्या पिंडीकडं बघायला का, हाय ह्याच मंदिरात कुत्र्या वेल्या तर देव पुजायला माणूस नाही. हाय ह्याच मंदिरांची प्रचंड दुरावस्था आहे. तर खांदून कुठली मंदिरं शोधता रे. म्हणून अराजकतेच्या पाठीमाग न जाता नीतीनं मार्गक्रमण करणं याला धर्म म्हणतात. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन. तुकोबराई सांगता जीवनात येऊन आम्ही काय केलं, हे करणे काम, करले काम, हे जियामा करणे काम, हे जियामा करणे काम, हे जियामा करणे काम, हे जियामा करणे काम, हे हे जियामा करणे काम, बीज वाढ वावेल, बीज वाढ वावेल, हे जियामा करणे काम, हे जियामा करणे काम, बीज वाढवाया धर्म, बीज वाढवाया
करणे काम हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम बीज वाढवावे नाम बीज वाढवावे नाम हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम बीज वाढवावे नाम बीज वाढवावे नाम हेची आम्हा करणे काम. कोणतं काम करायचंय? बीज वाढवावे नाम. नामाचं बीज वाढवायचं. नामाचं बीज वाढवलं माझ्या तुकोबऱ्यानी आणि म्हणून तुकाराम बीज साजरी करतो का नाही आपण? एका बीजा केला नास मग भोगिले कनीस. एक बी मातीमध्ये समर्पण करून घेत आणि हजारो उगवण्याची ताकद ठेवतं. म्हणून ज्यानं बीज राखलं त्याचं नाव होतं. ज्यानं बीज राखलं त्याची पूजा तुम्ही आम्ही नाही करीत हो. त्याची पूजा माझ्या विश्वाच्या मालकाने करावी. का? जगाच्या पाठीवर येऊन तुकोबऱ्यांनी बीज राखलं. अरे रक्तबंबाळ पायी झाला माझ्या जिजाचा. अनवानी पायानं 3 दिवस उपवाशी असणाऱ्या तुकोबऱ्याची भाकरी घेऊन चालली होती. जगाचा मालक आला आणि जिजाईला म्हटलं, आई पायातला काटा मी काढतो का? बीज वाढवलं. पायातला काटा दिसला नाही डोळ्यानं. अरे थुका लावायचा, जिबीला बोट लावायचा, पुन्हा बोटाला पायाला पुसायचा. काटा दिसना गाई. जरा पुढं सरते का? पाय तोंडाला चिटकवला जगाच्या मालकानं आणि तोंडानं जिबीनं पाय चाटला आणि दातानं काटा उपटला हो माझ्या जिजाचा. अरे कुठं गेला वेद? कुठं गेला अभ्यास? कुठं गेली तत्व? कुठं गेलं पुराण? अरे कुठं गेला नैवेद्य? कुठं गेली चांदी सोन्याची भांडी? कुठं गेल्या दानपेट्या? कुठं गेल्या हजारो रुपयाची जेवणं? जगाचा मालक नतमस्तक जिजाई समोर. काटा काढल्यानंतर म्हणले, लेकरा लय हात गोड र तुझा, चांगलं देव तुझं कल्याण करीन. कोण आशीर्वाद देते? माझी जिजा जगाच्या मालकाला आशीर्वाद देते. त्यावेळेस जगाचा मालक म्हणतो, आई मोकळा आशीर्वाद देऊ नको ग, कोरभर भाकरी देते का? अरे कुठे गेल्या बालुशाहीच्या पंचपक्वानांच्या पंक्ती? जगाचा मालक जिजाला कोरभर तुकडा मागवतो. जिजा म्हणती जमणार नाही. 3 दिवस झालं माझा मालक उपवाशी, त्याला भाकरी घेऊन येते, त्याला जेवण झाल्यावर येताना तुला कोरभर तुकडा देईल. जया पूजिले आदरे पांडुरंगे, विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे, तनुमानवी दिव्य रूपची केली न त्यागिती दिव्य लोकासी नेली. तेव्हा म्हणावं बीज सफल झालं. ती तुकोबऱ्यांची बीज. ती नामसाधना केली. साधना नाही आपल्याकडं, आपल्याला आयत पाहिजेत. आणि चांगल्या ठिकाणी बघा की कायम लाईट जाणार, चांगल्या ठिकाणी बडबड तरी कायम राहणार. रात्रीच कीर्तनात एक बिंडकुळी निघाली, अर्धा तास बाया आरडत होत्या. काय करा? अरे वाघाला फडणारा छावा. अरे ज्या मातृभूमीनं पाहिला तिथं बाईनं जुराळाला ब्यावं, पण नाही हिताच्या ठिकाणी गपच नाहीत बसायचे. म्हणून देव सुद्धा एकदा म्हणला, बापाला सांगाव पण आईला काय सांगू नाही. बायांचं तोंड राहत नाही हो. बाया गप्प बसत नाही. तुला मन सांगते, तुला मन सांगते, आख्या गावाला येडा देते, गपच बसत नाही. आणि जिथं लिंत घ्यायची ना, हुंबरी तुंबरी उलटा अंगाव जाणार. बाय तू चांगली शिकली तर लेकरं चांगली शिकत. एक जणाची खोंड नवीन एक जण शिकवित होता आणि इसनीला थोडी निबार खोंड होती.
बैलगाडी झुपली आणि तरण्या खोंडांची बैलगाडी हे म्हातारी नतच आकडा न अशी ऐरावतासारखी चाललेली निम्या वाटत न लांबून माणूस म्हणतोय मावशी बाजूला व्हा खोंड नवी इथं अंगाहून गाडी जाईल गप मुडद्या तुझ्या बापाचा रस्ता आहे काय नाहीच हटली शेवटी नड घेऊन गाडी गेली आणि मग केस केली गरीब बिचारा बैलगाडीवाला घरी बैल बांधून मावशीच्या माग माफी असावी मावशी माफी असावी अजिबात नाही तिनं केस केली त्याला जावं लागलं शेवटी नतमस्तक झाला वकिलाला म्हणला अहो लय वेळा काकुलते आलो बाजूला सरा म्हणला म्हातारी सरनाच हो वकील म्हणला हे बघ आता तू गरीब आहे फी देऊन केस लढणं तुझ्याच्यानं काम नाही तू काय कर मौन सर्वस्व श्रेष्ठम फक्त शांत बस तिथं गेल्यानंतर काही बोलू नको कोर्टात दोन्ही पिंजऱ्यात दोघं उभा केली सांगा मावशी काय झालं म्हणली या मुडद्यानं गाडी अंगावर माझ्या घातली माझी नडगी मोडली बाबा तुम्ही अंगावर गाडी घातली गप हाड्या मानीना कशी काय गेली गाडी गप चूक झाली का तुमची गप तुम्हाला गुन्हा माफ आहे कबूल आहे का गप त्यावेळेस म्हातारीला दम निघाना म्हणली आता बोल की मूड द्या तेव्हा कसा म्हणत होता मावशी बाजूला सरा अंगाहून गाडी जाईल निकाल लागला बरं का विठ्ठल हिताच्या ठिकाणी आज आईनं जाग राहिलं पाहिजे रे आई जागी होती अरे शिंदखेड राजाची आई मिळाली आणि नांदाई पुणे जिल्ह्यात आली हो काय त्याग आहे आईचा पाठीमाग आईचा आशीर्वाद फार महत्वाचा आहे त्या नावेच्या कुळात जन्मलेल्या शिवा काशीदनं आईचा आशीर्वाद घेतला आई म्हणले लेकरा कुठं चालला म्हणला माय अगं नावी म्हणून जन्माला आलो पण राज म्हणून आज मरायला चाललो वीर मरण येणं वेगळं आणि खरोखर मरणासाठी जातोय हे सांगणं वेगळं राजाचा पोशाख चढवला आणि मुस्लिमांच्या तावडीत सापडला रक्ताच्या चिंदड्या शरीराच्या झाल्या आई मरायसाठी चाललो ग आई विचारती बाळा आता तुझ्यानं माझी भेट कधी र कवी कुंज विहारीनं सांगितलं माय अगं तुझ्यासाठी मी पुन्हा येईल मनी धीर धरी शोकावरी जननी भेटेन 9 महिन्यानी 9 महिन्यानं आई मी तुझ्यासाठी पुन्हा येईल माघारी येणाऱ्या माणसाने कृपा करावी तानाजी मालुसरे एकुलत एक पोरग आहे रायबाचं लग्न आहे आणि पत्रिका घेऊन घरी आला रायबाच्या लग्नाला महाराज दोघा नवरा बायकोने आलं पाहिजेत आग्रहाचं निमंत्रण माझ्या रायबाचं लग्न आहे शिवरायांनी सांगितलं रे रायबा अरे आपल्याला कोंडांना हस्तगत करायचंय हा मी माझ्या पोराच्या लग्नाची थित बदलतो नाही जरी माझ्या पोराच्या लग्नाच्या डोक्यावर अक्षता टाकण्याचा योग आला माझ्या जीवनात तरी राज तुमचा शब्द मातीमोल पडू देणार नाही याला म्हणावे निष्ठा याला म्हणावं प्रेम विठ्ठल मला वाटतं हेच निष्ठेचं बीज आहे बर का हेच बीज रोवलं महाराष्ट्रामध्ये जातीपातीचं राजकारण नाही जातीपातीचं विष ओकत नव्हतं त्या काळी कोणी प्रत्येक जण आनंदानं खांद्याला खांदा लावून भिडत होते बसत होते 12 बलुतेदार पद्धत होती म्हणून शिवरायांच्या काळात एकाही शेतकऱ्याची आत्महत्या झाली नाही का अरे धोरणं सगळी शेतकऱ्यांना डोक्यात धरून होती हो आता जीएसटी CGST ट्रॅक्टरला 28% चार्ज आहे जीएसटीला आणि विमान घ्यायचं असेल तर फक्त 5% तुम्ही आम्ही जितक्या वेळा वेगात उद्ध्वस्त हो तितका वरच्यांना आनंद आहे हो आपल्या बाजूनं कोणीच नाही मैं उगाता हूँ कपास तो सारी दुनिया कपड़े पहनती है पर मेरी ही लाश एक कफन के लिए तरसती है आपलं मरण
अरे करपल रान देवा जळल शिवार तरी नाही धीर सांडला खेळ मांडला खेळ मांडला खेळ मांडला आयुष्याचा खेळ ज्यानं मांडलाय त्या शेतकऱ्याचं कैवारी होते म्हणून कृषक पालक राजा होता आत्महत्या कुणी करत नव्हतं सगळ्या जातीची लेकरं होती राजा बरोबर म्हणून राजा फक्त मराठ्याचा नव्हता बरं का सर्व धर्म समभाव राजाकडे होता माळ्याची कोळ्याची तेलेची कुंभाराची चांबाराची मातंगाची धनगराची न्हाव्याची ब्राह्मणाची मुसलमानाची सगळी लेकरं राजाबरोबर होती ह्या सगळ्यांना राजांनी एकत्र बोलावला शितरणी भांड सह्याद्रीच्या कुशीमध्ये मातीशी एक निष्ठ असणारे लेकर होते अरे कशी होती लेकर सह्याद्रीचे पुत्र मावळ सह्याद्रीचे पुत्र मावळे सह्याद्रीचे पुत्र मावळे रंग सावळे तरी कोवळे वाहते प्राण शुभ खातर वाहते प्राण शुभ खातर 16 वर्षाचा होता बहादर 16 वर्षाचा होता बहादर असा शिव छत्रपती सरदार जय जय असा शिव छत्रपती सरदार जय 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 छत्रपती शिवाजी महाराज जय असा वीर पुरुष होता आणि ते गुण त्यांचे होते म्हणून ते टिकवायचं बीज वाढवावे नाम साधनेचं बीज वाढवायचं म्हणून संतांनी कधी कधी वाईट बी बोलून सांगितलं बरं का चांगलं बोलून नाही ऐकलं ना बायकोच म्हणतोय आई वाईट बोलते बरं का मी तर खरंच बोलून गेलो बा बघता बघता वाईट बोलते आई बोलते बरं का काय काय ठिकाणी भांडणं सांगाव नवरा बायकोचीच एका ठिकाणी लय भांडणं मी बघितली का व भांडण झालं काय नाही म्हणली वल्या फरशीवून नवरा आत गेला म्हणूनच मारला आणि म्हणलं 100 लोक तुम्ही बघत आहे राव भांडणं अगदी चक्कर येऊन नवरा पडलाय का गेला नाही तू वाचवाय म्हणला नको बा फरशी अजून वली या विठ्ठल विठ्ठल विडाला 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 आई दटावते आई बोलते लय हसल्या गड्या खरं वाटतंय का काय काय आई बोलत असते का कोण बोललं नाही हो अहो सगळ्याला आई बोलली आता पुतवर देवाला सोडलं नाही आईनं कृष्ण तुला मी ताकीद करीते घरी कोणाच्या जाऊ नको काना तुला मी ताकीद करीते घरी कोणाच्या जाऊ नको कृष्ण तुला मी ताकीद करते घरी कुणाच्या जाऊ नको काना तुला मी ताकीद करते घरी कुणाच्या जाऊ नको रागीट तुझा येतानंद मारतयाचा खाव नको रे रागीट तुझा येतानंद मारतयाचा खाव नको रे कृष्णाला ताकीद करते घरी कुणाच्या जाऊ नको काना तुला मी ताकीद करते घरी कुणाच्या जाऊ ताकीद आई करीत असते
बोलते आई. जेवढा आई बोलली ना तेवढीच लेकर आता तोंड टाकू टाकू बोलते. तू आईचा विचार कधी मोडायचा नाही. आई म्हणलं की बोलते तो, बायको म्हणलं की ग बसते तो. कोरोनाच्या काळात ना मी असं झोपलेलं होतो, 7-8 महिने झालं. माणूस नाही, कुणूस नाही, कोणाचा फोन नाही, अमक्या ठिकाणची तारीख नाही. कोंबड्या कुत्र्यावर घालून बायका बोलत्यात. मला बघून ती म्हणली मोटर चालू करायची होती, इथंच झोपलंय हाड. तसाच मी रग सुद्धा उठलो थेट मोटर पुतवर विठ्ठल. आई बोलत असते. आईचा राग धरायचा नाही, आईचा राग धरायचा नाही. पाताळ बेसन केलत आणि पोराला जीव जेवायला वाढलं. 2 भाकरी दिल्या आणि पाताळ परातीत बेसन. जी पोरग चिडलं, म्हणला अशी केलती काय भाजी, कोण खातंय असलं फोडूक पाणी, काय गरज होती करायचंय, मी चाललो हॉटेलला जेवाय, हाय का त्याला चव ना धव. म्हणले अरे मी नाही केली, बायकोनी केली. असं आहे वय. म्हणले पाताळ आहे पण चवदार लागत आहे. विठ्ठल विठ्ठल दाशीपाशी ठेवलेला शिवछत्रपतींना 8 तासानंतर आलेल्या जिजाईने विचारलं, दाशी शिवबा उठला होता का ग? ती म्हणली उठला होता. मग काय केलं? म्हणली राणी साहेब माफी असावी पण टाहो फोडत होतं, पोराची जीभ टाळ्याला चिकण्याची वेळ आलती. माझंही लेकरू 4च महिन्याचं, तुमचंही 4च महिन्याचं. मी काय केलं? माझ्या पोराबरोबर शिवबाराजांना सुद्धा 2 गोट दुधाचं पाजलं. 2-2 पोरं. पाजा इतकी सक्षम आई होती, सेरेल्या कानायला जात नव्हती मेडिकल मध्ये बरं का. ताकद होती तिच्याकडं. 2 घोट पाजलं. म्हणून जिजाई साहेबांनी दाशीच्या डोक्यावरून हात फिरवला. बाई बरं केलं. पण लगेच पोरग उचललं, आतमध्ये गेली. जिथपर्यंत नरड्यात बोट जाईल तितक्या आत बोट पोचलं आणि सगळं दाशीचं दूध पाडलं तोंडातून. माझं पोरग दाशीचं दूध पिऊन गडी करायचं नाही तर या महाराष्ट्राचा सेवक बनवायचंय. शिकवते आई बर का, आई शिकवते. आणि म्हणून आईनं ते टिकवलं. तीक्ष्ण बोलले संत सुद्धा, तीक्ष्ण बोलले. काय माय तुझी गेली होती भूतापाशी, हरी नये मुकाशी अरे मोडा, नाम घे नये ते तोंड, ते चर्मकाचे कुंड. काय काय बोलले हो. अहो ताकद नाही संतांपुढं कोणाची. प्रत्येक गोष्टीला पुरावा होता. कितीतरी तीक्ष्ण उत्तरे दिली. तीक्ष्ण उत्तरे हाते घेऊन बाण फिरे. तीक्ष्ण उत्तरे दिली का तर तुम्ही सुधरावात. तीक्ष्ण उत्तरे दिली संतांनी. बाबांनो तुम्ही सुधरा. कोणतंच असं बामणाचं पोरग नाही की जे घरोघर जाऊन म्हणेन आपल्याला यंदा हे शीट चालवायचंय बरं का, अमक्याच पैसे येणार आहेत. ह्या बघा तुम्हाला आदल्याच दिवशी पार्सल पोच करतो, खोकी पोच करतो, आपल्याला अमक्याच्या मागं जायचं. अहो नाही ते वेळ घालवीत हो. ते वेळ घालवीत नाहीत म्हणून अख्ख्या जगाव त्यांचं राज्य आहे. हे संघटन कौशल्य सुद्धा छत्रपती शिवरायांकडून शिकण्यासारखे. कोणाच्या पाठीमागं धावू नका. धावायचं असेल तर हरिनाम घेणाऱ्या जगद्गुरु तुकोबरायांच्या विचारांच्या पाठीमागं धावा. म्हणून देवा आम्ही तेच नाव घेतलं रे. आम्ही कोणाच्या मागं पडत नाही. काय नपुसका पद्मिनीचे डोहाळे. आम्ही कोणाला पद्मिनी म्हणीत बसत नाही. आम्ही भ्रमरासारखं भोंग्यासारखं धावत नाही. काय लोकांनी पोटासाठी संत झाले कलित बहुत. काय कुठनं बी संत जेच उचकाटल्यात. हे माणसं ट्रकाने टेम्पोने त्यांच्या देवदेवाला गजर करायला, लय जेवण, लय मजा आणि लय खायला. अरे कुठं धावू नका रे. जगद्गुरु तुकोबरायांना सोडलं तर जीवनाची किंमत शून्य. तो फक्त आपलासा करा. माझ्या तुकोबरायांनी सांगितलं देवा आम्ही व्यभिचारी सारखं कुठं धावत नाही. आम्ही फक्त एकधरीला चित्ती, आम्ही रखुमाईचा पती, आम्ही आमचा पांडुरंग धरतो. म्हणून मायबाप नारदाच्या गादीवरून नम्रतेची विनंती. राजानो कुठं धावायला कोणी सांगत असलं तरी तुमचं गाव सोडून कुठं जाऊ नका. तुमच्या गावाचा पांडुरंगाचं मंदिर 4 धाम मध्ये सुद्धा इतकं पवित्र नाही की ज्याच्या पायावर तुम्ही अखंड डोकं ठेवता. अरे विश्वनाथ माऊलींसारखी समाधी, जगद्गुरु तुकोबरायांसारखा विचार आहे आणि छत्रपती शिवरायांसारखं स्मारक आहे.
कुठं जायची गरज नाही हो तुम्हाला. म्हणून तुमच्या गावाचं पावित्र्य तुम्ही सांभाळा, तुमच्या गावाचं दैवत तुम्ही सांभाळा, तुमच्या गावाचं स्मारक तुम्ही सांभाळा. अहो शिवछत्रपती प्रतिष्ठान आज एवढी तरुण लेकरं आज रायगडावर जातेत कशासाठी? तो विचार गावानं पुढे टिकवायचा आहे, तो विचार गावानं पुढे मिळवायचा आहे. अरे प्रत्येकाची माय माझी माय, प्रत्येकाची बहीण माझी बहीण आहे. आणि हा विचार घेऊन काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल आत्मा पहिल्यांदा इथं म्हणून दगडातल्या देवापेक्षा हृदयातला देव माझ्या छत्रपतींनी सांभाळला. याच्यासाठी तर ह्या प्रतिष्ठान हे तरुण मंडळ हा कार्यक्रम करतंय का नाही? ते कार्य ते तुम्हा आम्हाला पुढे न्यायचे. संतांनी तीक्ष्ण उत्तरे दिली. हाती घेऊन बाण फिरे आणि भगवंताचं नाव घेतलं. देवा आमचा नाही देव आमच्या नवसाला पावला तरी आम्ही कुठंच नवस करीत नाही. आमचा देव आमच्यासाठी नाही आला तरी आम्ही त्याच्या ड्रायव्हरला हाक मारतो आणि ड्रायव्हरला म्हणतो देवाला लवकर घेऊन ये दादा. जरा ड्रायव्हरला थोडा गरुडाचे पायी ठेवी वेळोवेळा डोई वेगी आणावा तो हरी मज दिना ते उद्धरी. म्हणून देवाला घेऊन येण्यासाठी गरुडाला आम्ही हाक मारली देवा. म्हणून आम्ही सत्तेच्या पक्षात कधीच नाही, आम्ही कायम सत्याच्या पक्षात थांबलो. सत्याच्या पक्षात देवा सत्य, पण सत्तेच्या पक्षात सत्य असेल म्हणून सांगता येत नाही. म्हणून अखंड आम्ही देवा तुझंच नामचिंतन घेतलं. अगदी चीर के देख लो तेरा ही नाम होगा, हे फाडलं ना तरी फक्त तुझंच नाव असेल म्हणून आम्ही देवा तुझंच नाव घेतलं. तुझ्या नामाचा महिमा तुझं नकडे मेघ श्यामा नाम चांगले चांगले माझ्या कंठी राहू भले. कपी कुळ उद्धरिले मुक्त केले राक्षसा तेरा नाम लिया तुझे याद किया विठोबा रखो माये. विठोबा रखो माये, विठोबा रखो माये, विठोबा रखो माये, विठोबा रखो माये, विठोबा रखो माये. पुंडलिक वरदा हरी विठोबा देव तुकाराम. तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे. बोलता बोलता कधी 12 वाजून गेल्या नाही कळालं हो. काय असतंय पुढं जर गेलं तर माणसाला वाटतं ह्याला सांगाय का गावलं होतं का नव्हतं, आणि आधी जर सोडलं तर ह्याला एवढंच येत होतं बरं का. दोन्ही ठिकाणी पंचायत आहे. परवा दिवशीच कीर्तनात 5 मिनिटं कीर्तन पुढे गेलं, असं मांडवाच्या कडनं एक जण दगड घेऊन चलत होतं सारखं बरा बरा भिंगत आहे. मी म्हणलं मला हाणायचं आहे काय नाही. म्हणले तुझं चलू दे, तुला तारीख कुणी दिली त्याला बघत. असं हो नाही हो. काय करता माझी मज झाली अनावर वाचा छंद या नामाचा घेतला देवा. आमचं काही नाही रे. एकच अभंग पाठ केला तर लाखो रुपये आम्हाला मिळाले. कोट्यवधी रुपयाची इस्टेट आम्ही कमवली. पण ज्यानं गात आलेली त्याच्या घराला दार नाही हो मिळाला. आम्ही सदैव सुडकी जवळ येतात चोर दाखी जाऊ पुढती भिके कुत्री घर राखी. हार गळ्यात पडला. किती गोड हार आहे हो. माझी सासरवाडी बारामती तालुक्यातलीच आहे. असं वाटतंय हे हार घेऊन घरी जावं, पण नको भांडणाचं मूळ. पाहुण्याच्या घरी यायचं आणि हार घालून जायचं. घरची तरी मला काय लय घरात घेते आणि काय कोणतरी गाडीत हारावाली आणली का काय म्हणू शकते. पाहुण्याच्या गावाला आल्यावर तसं नाही केलं पाहिजे. हार काढूनच जावं लागल. काही ठिकाणी तर पैशाचा हार घालीत. रात्रीच 500च्या नोटा पायावर माझ्या पाया पडताना मी म्हणलो कशाला इतक्या ठेवल्या आजी. म्हणले महाराज त्यालाच नोट पडली होती कुठंच चला ना. हा अहो ठेवलं तर चांगलं तरी ठेवायचं राव. असं होऊ शकतं. मन माय बाप न लगे मुक्ती धन संपदा संत संग देई सदा. म्हणून जिजाईचं फक्त बाळांतपणी 1 मिनिटाचं सांगतो. याच महाराष्ट्राच्या मायभूमीमध्ये चैत्र महिना उगवला. चैत्राची चैत्र पालवी घेऊन प्रत्येक झाडांना फुलांना बहर यायला लागला. पण राजे मावळे सर्वजण म्हणायचे झाडा वृक्षांनो तुम्हाला बहर आला रे, पण माझ्या महाराष्ट्राच्या विचारांना बहार कधी यायचा.
चैत्र गेला, वैशाख गेला, ज्येष्ठ महिना उजळला. ज्येष्ठ महिन्याच्या ज्येष्ठ मुहूर्तावरती गावोगावी मंदिरांमध्ये भजनं चालू झाली. भजनाच्या गजरामध्ये वातावरणात ज्येष्ठ निघून गेला. पुढं आषाढ महिना लागला. आषाढाच्या सात्या सगळ्या गावांना चालत जायला लागल्या. आषाढ महिन्यामध्ये सगळ्या पोतराजांनी हातावरती खांद्यावरती कोरडा घेतला आणि आई आई अंबाबाईच्या नावाने उधज केला. भगवंताच्या नावानं गजर केला. आई तुळजा भवानीच्या नावानं पाठीवरती कोरडा वडला माझ्या प्रत्येक पोतराजाने आणि आईचा गजर केला. आषाढ महिना संपला आणि श्रावणाचा महिना उजळला. श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे. अशा श्रावण महिन्यामध्ये शहाजी राजांच्या पत्नीला चाहूल झाली काहीतरी आहे. गर्भाचे आवडी आवडी मातेचे डोळे. 2-2.5 महिन्याचा गर्भ चाहूल लागली आणि मग शहाजी राजांनी सांगितलं. आपला बारका बंधू शरीफजी, त्याचा मेहुणा विश्वासराव आणि आई लक्ष्मीबाई यांच्याकडं जुन्नरच्या ठिकाणी असणाऱ्या शिवनेरीवर जिजाबाईला पाठवलं. श्रावण महिना टाळ मृदंगाच्या गजरामध्ये गेला. पुढं भाद्रपद महिना लागला. भाद्रपद महिन्यामध्ये सगळीकडे गणपती बसले. गणपती बाप्पाची आळवणी चालू झाली. प्रत्येक ठिकाणी गणपतीचा गजर झाला. तुझ मागतो मी आता गजानना, तुझ मागतो मी आता. भाद्रपद महिना संपला. आश्विन महिना चालू झाला. आश्विन महिन्यामध्ये घटस्थापनेचा दिवस. प्रत्येकाने कोपऱ्या कोपऱ्यांमध्ये रांगोळ्या काढल्या आणि छोट्याशा घटामध्ये घट बसवला. माय, तुझा फार गजर करायचा होता ग, पण घट बसवणारी माऊली जर उचलून नेली कोणी तर कसा संसार चालवायचा. कुठंतरी बोंडल्याची गाणी निर्माण व्हायला लागली. कवडी कपारींमध्ये कुठेतरी देवीची गाणी चालू झाली. कसली देवीची गाणी नव्हती बाई. मी आशीन दिसते कशीन, नथ आहे माझ्या नाकात, नाकात गण आराधी आलाय, तसली नाही गाणी. स्वर्ग मृत्यू पाताळ एक मंडप घातीला ग, 4 वेदांचा फुलवारा बांधिला ग. 18 पुराणे अनुवादित तुझा गोंधळ व गोंधळ चालू झाला. अश्विन महिना सरला. कार्तिक महिना लागला. कुठंतरी कानावलं कापण्याच्या एखादं तळांतळलं, पण दुःख आहे माय, तुझ्या पोटी लेकरू येणारे आणि त्यांनी स्वराज्याचं रक्षण करावं. कार्तिक महिन्यामध्ये 7वा-8वा महिना माझ्या जिजाला चालू झाला आणि एकाएकी घरातली माणसं गप्प झाली. कोणीच बोलना. विश्वासराव माझ्या बरं का बोलनात? विश्वासराव म्हणले, आई तुम्ही तुमची काळजी घ्या, सगळी बोलतेत. म्हणले का दात खीळ बसली, 2 दिवस झालं कोणी बोलना. त्यावेळेस विश्वासरावांनी सांगितलं, आई काळजाव दगड ठेवून ऐका. लखोजीराव जाधव मुस्लिमांच्या पदरी दर्शनासाठी गेले असताना अनावधानानं नकळतपणे घात झाला आणि लखोजी जाधवांचा खून झाला. बापाचा खून झाला म्हणल्यानंतर मटकन 7व्या-8व्या महिन्याची गरोदर जिजा खाली बसली. विश्वासरावांनी सांगितलं, आई एवढंच नाही, बरोबर 4 भावंड, त्यातली 3 भावंड तुमची बापा बरोबर गेलती, त्यांचाही खून झाला. एकटच फक्त आईसाठी राजकुवर तुमचे बहादूरराव थांबले होते. तेवढा एकटा भाऊ फक्त वाचला. बाप आणि 3 भाऊ 4 जणांच्या मैती माहेरात पेटल्यात, पण सासरामधून शिवबाचं पोट घेऊन आई जाऊ शकली नाही. तिला शिवछत्रपती चरित्र म्हणतात, तिला आईचीचा म्हणतात. शेवटी फाल्गुनाचा महिना उजळला. सगळीकडं उषक काल निर्माण झाला. नद्यांना खळखळाट वाहतोय. खिडकीमधून पाहिलं तर मीना वाहते, मीना वाहते, कुकडी वाहते. पुढं असणारा सर्व ऋषीमुनींचे गड किल्ले, सर्व ठिकाणी आनंदी आनंद झालाय. सुईणीची लगबग चालू झाली. 7-8 सुईणी गडाकडे चालत जायला लागलेत. आता काही क्षणामध्ये माझी माय जिजाबाई बाळंतीण होणार आहे. हजारो सवंगडी, हजारो मावळे गडाकडे यायला लागलेत. गडाच्या संरक्षणासाठी बाळंतपणाच्या खोलीमध्ये आई जिजाबाई नेण्यात आलं आणि शेवटचा पडदा लावला. 10-15 मिनिट अख्खं जग शांत झालं. पडदा हल्ला, पडदा उघडला. काय 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 काय? मुलगा मुलगा मुलगा. फाल्गुन वद्य तृतीया, वार शुक्रवार, 19 फेब्रुवारी 1630 साली माझ्या
धर्मप्रचारक शिवस्वराज्यक छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. छत्रपती शिवाजी महाराज की जय. असा पालक, असा स्वराज्य रक्षक, असा धर्मनिष्ठ भगवंत या भूमीवर अवतीर्ण झाला आणि हजारो वर्षाची गुलामगिरी मोडीत निघाली. म्हणून मला वाटतं मन तुमचं निष्ठुर होऊ देऊ नका. मन तुमचं ताठ ठेवा. मनामध्ये तुमचा विचार चांगला ठेवा आणि शिवछत्रपतींच्या जगद्गुरु तुकोबरायांच्या विचाराला पुढल्या काळामध्ये आईच्या दुधासारखं टिकवावं. म्हणून निर्व्यसनी निष्कलंक हा बाणा माझ्या छत्रपतींचा आहे. म्हणून तरुण मंडळाला विनंती, आपलं गाव निर्व्यसनी ठेवा, व्यसनमुक्त ठेवा, व्यसन करू नका. तुम्हाला माय जिजाबाईची छत्रपती शिवरायांची आण आहे. असा गोड उत्सव तुमचा अखंड चालत राहो. आमचं अशोक दाजी नातं थोडं नाजूक आहे, त्यांनी बोलवलं. म्हणलं दाजी मी कधीच नाही म्हणणार नाही. एखाद्या माझ्या माणसानं मला हक्काने बोलवलं ना, तिथं विचारायचं नसतं हो. प्रेमानं येणाऱ्याला विचारायचं नाही किती देताल, आणि येणाऱ्यानं विचारायचं नाही किती घेताल. हा प्रेमाचा संबंध तुटण्याची 2 वाक्य आहेत. म्हणून प्रेमानं बोलवत चला, आनंदानं बोलवत चला. माय अखंड तुमच्या पायाची सेवा माझ्या पामराकडून घडो व अशीच या जगामध्ये माय जिजाबाई, आई सईबाई, शंभूराजे, छत्रपती शिवराय, जगद्गुरु तुकोबराय अशा थोर विचाराच्या माणसांचा विचार जनमानसांच्या हृदयापर्यंत पोहोचावा, एवढीच भगवंत चरणी प्रार्थना. आणि म्हणून तुकोबराय सांगतात, भीडभाड ठेवू नका, सानाथोराचा विचार करू नका, धर्मरक्षणासाठी शेवटच्या चरणात नाही भीडभाड, 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 नाही भीडभाड. तुका माने सन तोर, तुका माने सन तोर, हे जे आम्हा करणे कामा, हे जे आम्हा करणे कामा. तुका माने साना थोर, तुका माने साना थोर, हे जी आम्हा करणे का, हे जी आम्हा करणे का. बीज वाढवयाम वाढवावे नाम,
वा वा गुड. एकदा टाळ्या वाजव. हुशार जाणकार पक्वाच्या त्यालाच म्हणावं बरं का. महाराज पुढे गेले की दागिनाता हे 4च मात्रेचा बोल आहे. आखाडताच घेत आहे महाराजाला. गोड. आपल्या भागाचं वैभव आणि माझ्या काळजातलं एक नाव आहे प्रतीक महाराज जय शुभदाजी. हे 2-4 बी गोड गायक तुम्ही संत मायबाप कृपावंतन माझ्या जिजाबाच्या सईबाईच्या सावित्रीबाईच्या सगळ्या ह्या गोड लेखी सर्वांनी गोड ऐकलं. असंच पावित्र्य अखंड टिकवा. काय काय नाव आहे शिवप्रतिष्ठान. सर्व तरुण मंडळ असणार सर्व गोड नियोजन केलं. असंच त्यांचं कार्य पुढल्या काळामध्ये हे टिकवा आणि अखंड आपल्या भूमीचं वैभव पावित्र्य वाढवण्याचा प्रयत्न करा. झालेली सेवा तुम्हा सर्व मायबापांच्या चरणावर समर्पित करतो. माझ्याबरोबर आलेले युवा कीर्तनकार तुषारजी महाराज मोरे, त्यांचा तुषार मोरे ऑफिशियल चॅनल आहे. कधी जरी आठवण झाली ना बा काळे महाराजांचं कीर्तन ऐकायचंय तर फक्त नाव टाईप केलं ना जोगवडी म्हणून की ते कीर्तन तुम्हाला ऐकायला भेटेल. सर्वांनी या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धावतं युग आहे, धावतं जग आहे, या जगाबरोबर चाला. लय त्याचा गैरवापर बी टाळा. कारण तेवढ्या 3-4 हजाराच्या टरकाल्याने लय जणांची घरं बरबाद केली. म्हणून लय मोबाईलच्या नादी लागू नका. जास्तीत जास्त छत्रपतीच्या तुकोबराच्या विचाराशी निगडीत तुमचं आयुष्य राहावं एवढीच भगवंत चरणी प्रार्थना.